संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या मंदिराला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले. मंदिर पूर्णतः लाकडी असल्याने आणि त्यावर ऑइल पेंटचा थर असल्याने आगीने इमारतीचा वरचा मजला, जिथे ह.भ.प. प्रसाद महाराज यांची बैठक खोली होती, ती पूर्णपणे भक्षस्थानी घेतली. मात्र सुदैवाने मंदिरातील गाभारा आणि मुख्य देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आग लागल्याची बातमी कळताच आग विझवण्यासाठी अमळनेरसह पारोळा, चोपडा आणि शिरपूर येथील अग्निशमन बंब तैनात करण्यात आले होते. या संकटकाळी केवळ प्रशासनच नाही तर स्थानिक नागरिकही मदतीला धावून आले. विशेष म्हणजे अनेक मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून आग विझवण्यासाठी आणि बचाव कार्यात मोलाची मदत केली. या दृश्याने शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे उदाहरण समोर ठेवले. बुधवारी सकाळीच ह.भ.प. प्रसाद महाराज आपली दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. मंदिराला आग लागल्याची बातमी समजूनही आधी पांडुरंग असा निश्चय करत त्यांनी आपली दिंडी थांबवली नाही. दुसरीकडे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, DYSP विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवरती नियंत्रण मिळवले. दरम्यान सध्या मंदिराचे मोठे नुकसान झाले असून स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत वाडी संस्थान काही दिवस दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आगीने वाडी संस्थानचे ऐतिहासिक नुकसान केले असले तरी संकटकाळात दाखवलेली सामाजिक एकजूट सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. शॉर्ट सर्किट झाली की काय, कसं शॉर्ट सर्किट झाली? अच्छा, अंदाज आहे. मागे फिरले नाही. बरोबर, एकदम. हां, म्हणजे घटना घडावं काही हो नित्यनियमाप्रमाणे. हां, आईचा प्रसंग कोणत्या वर्षाचा असेल तरी 13-14 वर्ष झाले. बरोबर बरोबर. तेव्हा आम्ही नगर जिल्ह्यात होतो, पालघर जिल्ह्यात. अरे बापरे, अच्छा. ओके ओके ओके. मग आता आपली काही भक्त मंडळी तिकडे गेले? आता सर्व बसले अच्छा. बसले आहेत, DYSP बसले, सर्व तिथले आमचे सर्व अधिकारी लोक बसले. बरोबर लोक आले. बरोबर. ते आता म्हणजे बघतील. हां, ते ठीक आहे. आता काही गेलं. ते सर्व बरोबर. बरोबर. एवढं जे जुनं सागवाडी आणि छान सुंदर असं लाकूडाचं नुकसान झालं, तर नवीन उभं करावं लागेल. आणि आतापर्यंत असं कधी झालं नाही. बरोबर. यापूर्वी 38 वर्षामध्ये किंवा त्याच्या आधी असं कधी शॉर्ट सर्किटचा प्रकार झालेला नाही. बरोबर. हे आता पावसाचं वातावरण आहे थोडंसं. कालच पाऊस झाला आणि ते तिथेच पडला. हां, स्पार्किंग झाली असेल. जुनं बांधकाम असले, जुनी वायरिंग असली. हां, ते होतं. बरोबर. त्याला काही हे करण्यासारखं हे नाही. खरी गोष्ट. चला, या गोष्टी घडायच्या असतील बाबा. हा, ते तर शेवटी अनफॉर्च्युनेट आहे. ते जीवित हानी झाली नाही हे महत्वाचं. जीवित हानी झाली नाही. होण्यासारखं काही नव्हतं. हां, अच्छा. नव्हतंच ना. बरोबर. अमळनेर शहराचे ग्रामदैवत संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीत सुमारे 5 ते 6 कोटींचे सागवान लाकूड तसेच इतर साहित्य जळाल्याची तक्रार अमळनेर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. वाडी संस्थानचे अनिकेत देव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की 1 जुलै रोजी रात्री 8:15 वाडी संस्थान बाहेर उभे असताना अचानक मुख्य गाभाऱ्यातून धूर निघू लागल्याने पाहिले असता सभा मंडपातील इलेक्ट्रिक वायरिंग जवळ शॉर्ट सर्किट होऊन सतरंजावर ठिणग्या पडताना दिसल्या. त्यावेळी अतुल कुलकर्णी, कुणाल भावसार, अनिल जाधव, सूरज सिंग परदेशी, प्रमोद जाधव यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन बंब मागवण्यात आले. 2 ते 3 तासानंतर आग आटोक्यात आली असली तरी या आगीत मुख्य गाभाऱ्यातील 5 ते 6 कोटींचे सागवान लाकूड तसेच इतर साहित्य जळालेले असल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस करीत आहेत. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील ऐतिहासिक श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला 1 जुलै रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेकडे
आमदार अनिल भाईदास पाटील यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे शासनाचे लक्ष वेधले. या दुर्दैवी घटनेत मंदिराच्या 250 वर्षे जुन्या गाभाऱ्याचे सुमारे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने देव सुरक्षित असले तरी भाविकांमध्ये मोठे दुःख आहे. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी असून या काळात दर्शनासाठी येथे हजारो भाविकांची गर्दी होते. त्यामुळे या पवित्र मंदिराची तातडीने पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करून पर्यटन विकास विभागामार्फत तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव शासनाने त्वरित मागवावा अशी आग्रही मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून मंदिराच्या तातडीने जीर्णोद्धाराची मागणी जोर धरत आहे. पासून या ठिकाणी आभार मानतो. मी शासनाचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आणून देतो. लाखो भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे अंमळनेर तालुक्यामधलं संत सखाराम महाराजांची वाडी, ज्याला 250 वर्षाची परंपरा आहे. 250 वर्षापासून प्रति पंढरपूर म्हणून अंमळनेरला त्या ठिकाणी संबोधलं जातं किंवा त्याची ओळख त्या पद्धतीने. अध्यक्ष महोदय, काल त्याला आग लागून ते खाक झालेलं आहे. भाग्याची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये देव मात्र वाचलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून 25 तारखेला पंढरपूरची आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होणार आहे. मी आपल्याला एक विनंती करणार आहे की लाखो भाविक अंमळनेरच्याही या प्रति पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी येत असतात. मी आपल्याला एक विनंती करणार आहे की याचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाच्या एक निदर्शनात आपण आणून द्यावा. अध्यक्ष महोदय, आपण सूचना द्यावी. याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून याचा तातडीने पर्यटन विभागाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राच्या अंतर्गत याला समावेश करावा आणि तसा प्रस्ताव मागवावा. संध्याकाळी 8:15च्या सुमारास संत सखाराम महाराज वाडी संस्थान या ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. यानंतर अंमळनेर नगर परिषदेची 3 अग्निशमन बंब, याशिवाय शेजारच्या पारोळा, चोपडा, शिरपूर आणि धरणगाव या नगरपालिकेचे 4 बंब आगीची तीव्रता बघून बोलावण्यात आले. या सर्व बंबांनी ही आग लवकरच आटोक्यात आलेली आहे. आग पूर्णपणे विझलेली आहे आणि यानंतरही पूर्ण लाकड असल्यामुळे त्यावरती कुलिंग करण्याचं काम सुरू आहे आणि रात्रभर या ठिकाणी नगर परिषदेचे 2 अग्निशमन सुरक्षितेचा उपाय म्हणून या ठिकाणी बंब आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी लाकडाचं काम असल्यामुळे ते लाकूड आगीमुळे पिचके झाल्याची किंवा धोकेदायक झाल्याची शक्यता आहे. तरी त्या ठिकाणचं ऑडिट होईपर्यंत तो भाग धोकादायक राहू शकतो. तरी त्या ठिकाणी कुठल्याही नागरिकांनी जाऊ नये ही सर्वांना विनंती करण्यात येते. आज सखाराम महाराज संस्थान अंमळनेर येथे मंदिराला आग लागली असून त्याबाबत पूर्णपणे आग आटोक्यात आलेली आहे. अंमळनेर नगर परिषद आणि पारोळा नगर परिषद यांनी तत्परतेने अग्निशमन बंब पाठवून आग आटोक्यात आणलेली आहे. सखाराम महाराज वाडी संस्थान या ठिकाणी जी आगीची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने संस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे की मंदिर हे जे पुढील त्यांचे जे कामकाज आहे ते सुरळीत सुरू होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या परिसरात विनाकारण गर्दी करून कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी काळजी घ्यायची आहे. त्या प्रकारे आपण सर्वांनी सुरू झाल्यानंतरच या ठिकाणी दर्शनासाठी उपयोग घ्यायचा आहे. आगीची घटना अतिशय मन हेलावून टाकणारी आहे. ही बातमी समजताच मनाला मोठा धक्का बसला. मात्र आम्हा सर्वांचा पांडुरंगावर आणि सद्गुरूंच्या कृपेवर अढळ विश्वास आहे. परमपूज्य प्रसाद महाराज पायीवारी पूर्ण करून अमळनेरला परत येईपर्यंत मंदिराच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास जाईल असा दृढ विश्वास आहे. ही केवळ वास्तू नाही तर असंख्य भाविकांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र आहे. या संकटातूनही भक्तांच्या एकजुटीने आणि पांडुरंगाच्या कृपेने मंदिर पूर्ववत उभे राहील. सर्वांनी धैर्य राखून श्रद्धा आणि सेवाभाव कायम ठेवावा अशी अपेक्षा संत सखाराम महाराज यांचे शिष्य बेलापूरकर संस्थानचे मोहन बेलापूरकर महाराज यांनी म्हटले आहे. अमळनेर शहरात गुरुवारी 2 जुलै भल्या पहाटे पोलिसांनी मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबवून धडक कारवाई केली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत दिहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, DYSP विनायक कोते आणि 140 पोलिसांच्या संयुक्त पथकाने पहाटे 3:30 ते सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान ही मोहीम राबवली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 110 गुन्हेगारांची घरे तपासली. यात 70 संशयित आढळून आले, ज्यातील 52 जणांना ताकीद देऊन सोडण्यात आले, तर 6 जणांना अटक वॉरंट बजावण्यात आले असून 12 वॉन्टेड पाहिजे असलेल्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान फरशी रोडवरील आकाश सोनवणे आणि सिंधी कॉलनीतील सुगनामल बठेजा या दोघांकडून सुमारे 80,000 रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला. तसेच सानेनगर, म्हाडा कॉलनी, पिळोदा, कंजरवाडा व पैलाड भागात गावठी दारूच्या 7 भट्ट्या उद्ध्वस्त करत 1.25 लाखांचे रसायन नष्ट केले. तर चोपडा येथे गावठी कट्टा खरेदी विक्रीची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ज्ञानेश्वर माळी पाचोरा, सचिन पवार व अनिल साळुंखे दोघे राहणार संभाजीनगर यांना अटक केली. त्यांच्याकडून 60,000चा कट्टा, 10,000चे मॅगझिन आणि 5 लाखांची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशान्वये सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आपण कॉम्बिंग ऑपरेशन घेत आहोत. त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये अर्ली मॉर्निंग आपण ती कारवाई करत आहोत. त्यानुसार जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, जे आरोपी आहेत, ज्यांनी वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत, त्याच्यामध्ये मालमत्तेचे गुन्हे आहेत, खंडणीचे गुन्हे आहेत, चोरीचे गुन्हे आहेत आणि काही गुंडगिरी करणारे असतील तर त्यांना आपण ताब्यात घेतो. त्यांचे डोजियर तयार करतो, त्यांचं इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतले जातात, त्यांचे मोबाईल नंबर वगैरे इतर माहिती अद्ययावत केली जाते. अशा प्रकारे आज ही कारवाई अमळनेर शहरामध्ये करण्यात आलेली आहे पहाटे. याच्यामध्ये जवळपास पोलीस स्टेशनचे 40 अंमलदार आणि बाहेरचे डिव्हिजनमधले 40 अंमलदार असे 80 अंमलदार, 10 अधिकारी, पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, DYSP, आम्ही स्वतः आणि RCPचे 3 पथकं जे मुख्यालयाकडून आम्हाला मिळाले होते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पूर्ण टीम, असं जवळपास 120 लोकांनी ही कारवाई आज पहाटे केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही 110 आरोपी चेक केलेले आहेत. त्याच्यातले 70 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यामधले. त्याच्यामध्ये पाहिजे आरोपी जे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये होते, जे मिळालेले नव्हते आपल्याला, ते 12 आरोपी आपण ताब्यात घेतले त्या कारवाईच्या अंतर्गत. नॉन बेलेबल वॉरंट 7 आपण बजावलेले आहेत, बेलेबल वॉरंट 9 बजावलेले आहेत. दारूबंदीच्या 8 कारवाया या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान झाल्या. त्याच्यात 350 लिटर हातभट्टीची दारू आपण नष्ट केलेली आहे. तसंच 4,000 लिटर त्याचं रसायन नष्ट केलेलं आहे. आणि एक गुटख्याच्यासुद्धा 2 कारवाया झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 25,000चे गुटखा आपल्या पथकांनी पकडलेला आहे. आणि त्या सर्व आरोपीचे जे आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतले जात आहेत. आणि एक वेपनची सुद्धा कारवाई चोपडा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून हे एक वेपनसुद्धा पकडलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत, त्यांनासुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. ग्राइंडर मशीन लावायला गेले असता ते हातातून सटकून गळा कापला गेल्याने एका सुताराचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील टाकरखेडा येथे 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजता घडली. देविदास लटकन सुतार, वय वर्षे 74 असे मैताचे नाव आहे. देविदास सुतार हे फर्निचरचे तसेच मंदिराचे नक्षीकाम करीत असत. नेहमीप्रमाणे ते आपल्या टाकरखेडा जळगाव रस्त्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कामाला गेले होते. एका हातात ग्राइंडर मशीन पकडून ते बटन चालू करायला गेले तेव्हा त्यांच्या हातातून मशीन सटकून त्यांच्या मानेच्या वर आणि गळ्याच्या वर कपाळावरती कापले गेले आणि खोल जखम झाली. रक्तप्रवाह होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.